सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी कार्यक्रमाचं ठिकाण बदललेलं असताना, एवढा पाऊस असताना आपण तरी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात आणि यातूनच तुमचा कलाकारावरती असलेलं प्रेम दिसून येतं आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे बघा, सुखावल्या मना दयेची साथ तू, सुखावल्या मना दयेची साथ तू, श्वासात स्पंद तो कलेचा ध्यास तू, सुखावल्या मना दयेची साथ तू, श्वासात स्पंद तो कलेचा ध्यास तू, नजरेतूनी दाद देशिया स्वरा, नजरेतूनी दाद देशिया स्वरा, साथीदार तुझी खरा, म्हणून मानाचा हा मुजरा, मानाचा हा मुजरा, करते मानाचा हा मुजरा, मानाचा हा मुजरा। या गावची ग्रामदैवत श्री लक्ष्मी वल्लीनाथ, त्याचप्रमाणे दुर्गा मातेच्या चरणी आणि रंगदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन साई नृत्यांगण कलामंच मुंबई, साई नृत्यांगण कलामंच मुंबई, ढोलकी सिद्धेश धाडवे, बेंजो सूरज मोहिते, त्याचप्रमाणे कीबोर्ड मिलिंद पायगोळी आणि या ठिकाणी ऑक्टोपॅड राहुल रांगडे, त्याचप्रमाणे आज मला कोरस म्हणून लाभलेले आमचे संस्कार शिगवण, त्याचप्रमाणे आम्ही कुठेही जायचं म्हटलं की आमची गाडी सदैव दारात येऊन उभ्या असतात, त्या आमच्या गाडीचे मालक माझे परम मित्र अल्पेश भोसले आणि दीपक बैकर, त्याचप्रमाणे माझा संपूर्ण कवित्व लिहिणारा माझा छोटा भाऊ कविवर्य कुमार अक्षय दळवी आणि मी स्वतः गायिका शाहीर सौ मृदाली दळवी महाडिक यांचा उपस्थित सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। या ठिकाणी अचानक नवरात्रोत्सव मंडळ पाली यांच्या आयोजनानं आजचा हा शक्तिधुराचा जंगी सामना या ठिकाणी संपन्न होत आहे। पावसामुळे कार्यक्रमाचं ठिकाण बदलायला लागलं तरी सुद्धा नावातच अचानक काय म्हटल्यावर काय प्रश्नच नाही, तिकडून लगेच इकडे अचानक शिफ्ट झालं कार्यक्रम, कारण मंडळच अचानक नवरात्रोत्सव मंडळ नावातच सगळं काय आहे
आणि तरी सुद्धा कुठल्याही गोष्टीची कमी आम्हाला पडू दिली नाही. इथे आल्यापासून सगळी सोय व्यवस्था सगळी अगदी एकदम चकाचक. त्यामुळे या सगळ्या मंडळाचे सगळे पदाधिकारी असतील, सभासद असतील, यांची प्रथमतः मी खरंच खूप आभारी आहे की एवढ्या लांबचा प्रवास करून सतत कार्यक्रम चालू आहेत आणि एवढ्या लांबचा प्रवास करून इथं आल्यावर हायसं वाटलं आणि सोयही व्यवस्थित झाली. त्याचप्रमाणे हे मंडळ गेली 26 वर्ष हे विविध कार्यक्रम राबवत असतं आणि दररोज एक एक नवीन कार्यक्रम या मंडळामार्फत राबवले जात आहेत आणि त्यामधला एक म्हणजे आपल्या कोकणातील जाखडी नृत्य शक्ती तुऱ्याचा सामना. महाराष्ट्राची लोककला असं ज्या कलेला संबोधले जाते त्या या जाखडी नृत्यांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्या निमित्ताने या मंडळाचे आयोजक त्याचप्रमाणे या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आमदार माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांची मी शतशः आभारी आहे. त्याचप्रमाणे विद्यमान या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री मनोजजी कोलते आणि त्यांचे सर्व सहकारी सर्व पदाधिकारी यांचीही मी आभारी आहे की तुमच्यामुळे या ठिकाणी मला येता आलं आणि आपली सगळ्यांची सेवा करण्याची संधी मिळत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर संगीत क्षेत्रातील अजूनही कोणी उपस्थित असेल तर त्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुजरा. तसेच कार्यक्रम म्हटला की साऊंडची मोठी भिस्त असते आम्हाला की सगळा गेम साऊंडवर असतो, कारण रोज गात असतो आणि आवाज कसा पोचवायचा लोकांपर्यंत हे काम फक्त साऊंडवाल्यांचं असतं आणि उत्कृष्ट असा साऊंड ज्यांच्या साऊंडवर गाण्यासाठी म्हणजे आम्ही शाहीर तडफडत असतो की चान्स मिळावा काय, कारण तिथं प्लस मायनस कुठंच काही होत नाही. ते आमचे डावा दादा यांच्या साऊंडसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही माझा मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे ज्यांचा आणि माझा आजचा सामना आहे असे आमचे तुरेवाले प्रतिस्पर्धी शाहीर जगन्नाथ खरगावकर बुवा यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे त्यांचे सगळे संगीतकार मंडळी आणि वादक मंडळी त्याचप्रमाणे त्यांची शाखेवाली मंडळी यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करून या ठिकाणी फार वेळ न घेता मी माझ्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. तत्पूर्वी बुवांनी प्रश्नाची प्रत आणि प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. विश्वाच्या विश्वविधात्या तुला पहिला प्रणाम आहे, दुसरे वंदन माय पित्याला, गुरूंना सन्मान की सेवा कर
नवरात्र म्हटलं की आदी माया आदी शक्तीचा जागर आलाच आणि म्हणून काय म्हणायचं आहे तारिले ह्या भव सागरा मारुनिया त्या महिषासुरा तारिले ह्या भव सागरा नवरात्री या भरलास तू आई तुझ्या शक्तीने रंग खरा नवरात्री या भरलास तू आई तुझ्या शक्तीने रंग खरा सागरा मारुनिया त्या महिषासुरा तारिले ह्या भव सागरा मारुनिया त्या महिषासुरा नवरात्री या भरलास तू आई तुझ्या शक्तीने रंग खरा नवरात्री या भरला आई तुझ्या शक्तीने रंग खरा नवरात्री या भरलास तू आई तुझ्या शक्तीने रंग खरा नवरात्री या भरलास तू आई तुझ्या शक्तीने रंग खरा तारिले या भव सागरा महिषासुरा तारिले या भव सागरा मारुनिया त्या महिषासुरा नवरात्री या भरलास तू आई तुझ्या शक्तीने रंग खरा नवरात्री या भरलास तू आई तुझ्या शक्तीने रंग खरा सुर तो महिषासुर मातला या जगतावरी मातला या जगतावरी अंधकाराने त्रैलोक्य भरले अधर्म या सृष्टीवरी अधर्म या सृष्टीवरी
बोल श्री गजानन महाराज कामदेवी माते अखंड भानुदास घराण्याचा विजय असो बोल शक्ती वाले सुरुवात करीत आहे आणि म्हणून काय म्हणायचं आहे एकदंत वक्रतुंड रूप तुझे हे न्यारे एकदंत वक्रतुंड रूप तुझे हे न्यारे भक्ती भावाने पूजितो रोज तुलाच सारे तुझ्या कीर्तीचे पसरले आसमंतात वारे तुझ्या कीर्तीचे पसरले असमंतात वारे काव्य सुमने ही अर्पिते गणा तुझ्या चरणारे आणि म्हणून गण काय गाते बघा हे सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात लव कराव वाटतय गण आज म्हातारपणात बुवा चाल गाऊन दाखवली बुवा काय म्हातारा बितारा नाहीये त्यामुळे बुवा तुम्हाला म्हणाल नाही तर बाईनी उगाच टोनपा म्हणून गाऊन दाखवलं वगैरे त्यातला काय प्रकार नाही फक्त एक चाल माहित असावी लेटेस्ट चालणारी चाल आहे म्हणून काय म्हणते बघा वर्णू किती रे गुण तुझे ह्या स्वरात
वर्णू किती रे गुण तुझे ह्या स्वरात तुला पूजिते मी गणराया तुला पूजिते मी गणराया माझ्या मन मंदिरात तुला पूजिते मी गणराया माझ्या मन मंदिरात
गणही झालेला आहे आणि गणानंतर येते ती गणानंतर काय जल्ला तुम्ही पण गारट लाव का काय हा पाऊस पडतोच आहे पण आपण काय गारठत नाही ना भिजत नाही ना एवढी छान सोय केलेली आहे हा अहो गणानंतर काय थोडासा आवाज द्या हो कसं माहितीये आम्हाला तर झोपा आलेल्याच आहेत सतत कार्यक्रम चालू आहेत आमचं काम काय आहे यायचं नियमात बसल ती बारी करायची 1 तासाचा टाइम दिलाय म्हणजे पटापट आवरा आणि निघा म्हणजे तुम्ही नाही असं म्हणा पण ते आमच्यासाठी पण एका अर्थानं बरं आहे कारण लगेच उद्या आम्हाला दुसरीकडे जायचंय हा मग थोडीशी जाऊन झोप पण मिळेल पण तसं न करता इथं आलोय म्हणजे काय असंच नाही आलोय दोघांनी पण पैसे घेऊनच आलोय तर मनोरंजन करायला पण पाहिजे बरोबर ना अचानक नवरात्रोत्सव मंडळाचं नाव हे राखलंच पाहिजे मी जिथं जाते तिथं हे नेहमी करत आलेली आहे आणि आजचा कार्यक्रम ही उद्या तुम्हाला चर्चा फक्त ऐकायला भेटणार हा असाच कार्यक्रम असतो 100% कार्यक्रमाची गॅरंटी आपली असते आणि बघा बुवा काय आता काय सध्या नवतर काय भेटलेलं नाही गणपतीत भेटगाठ झाली ती पण पहिल्याच दिवशी त्यानंतर बुवाचा तोंड काय काळा झाला तिथून दिसलाच नाही हा हा असं का म्हणते कारण मला माहितीये बुवा काय लेवलची गाणी गातात आणि काय लेवलचा कार्यक्रम करतात आता शक्तितुरा म्हटलं की राधा आणि कृष्णाचं म्हणजे कलियुगातल्या नाही तर तुम्ही म्हणाल काही लोक कमेंट करणारी असतात की काय शक्तितुऱ्याला स्वरूप आणलंय काय चावड गातात नाही हे गातात नाही ते गातात चावड पोरी जरा जपून दांडा याच्यावर नाचायला आवडतं हा डबल मिनिंग आहे ना पण त्याच्यावर काय मजा नाही नाचणार मग आम्ही बोलतोय ते शास्त्रात बोलतोय जे कमेंट करतात ना हा जरा कॅमेरे इथं दिसतायत युट्यूबवर म्हणजे दिसतायत इथं युट्यूबवाल्यांना आधी तर मी माझे कार्यक्रम जास्त युट्यूबवर पडलेले नाहीत ज्यांच्याकडून पडलेले आहेत त्यांनी परमिशन घेऊन कार्यक्रम टाकलेला आहे युट्यूबवरती आता मी तुम्हाला परमिशन देते पण कधी नवरात्र झाल्यानंतर कार्यक्रम युट्यूबवर तुमच्या येऊ देत व्हिडिओज काय असतील त्यानंतर पोस्ट करा त्याच्या आधी कुणीही टाकायची नाही कारण याच्यामुळे एक लॉस आमचाही आहे आणि एवढे मोठे कार्यक्रम जे मंडळ ठेवतात ना त्यांचाही एक लॉस आहे की लोकांना जर आयतं घरात व्हिडिओ लगेच काही लोक लाईव्ह पण असतात लगेच जर बघायला मिळत असेल तर लोक कशाला येतील कार्यक्रम बघायला यामुळे रसिक वर्ग जो आहे ना तो कमी झालेला आहे त्यामुळं यूट्यूबवाल्यांना तुम्हाला बंदी करत नाही मी आधी केली पण आता नाही कारण ठीक आहे माझ्या कोकणातल्या आहेत माझ्याच रत्नागिरी जिल्ह्यातले आहात सगळ्यांनी मोठं व्हायला पाहिजे त्यामुळे मी परमिशन आहे पण तुम्हाला विनंती आहे की नवरात्र झाल्यानंतर जी काय व्हिडिओ आहे ती टाकायची आहे हा छोटे शॉर्ट्स वगैरे काय टाकू शकता त्याची बिलकुल परमिशन आहे आणि आपल्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळं जरा धावत पळत घेते आता बुवा गवळण व्यवस्थित ऐकायची आज साऊंडच्या बाबतीत काय प्रश्नच नाही त्यामुळे ऐकाय आला नाही चाल समजली नाही ही कारणं चालायची नाहीत आ गवळण नवीन आहे विषय नवीन आहे व्यवस्थित लिहायचं आहे आणि काट पण व्यवस्थितच द्यायची आहे काय गाते बघा काळ्याचा बिंगाच मी फोडणार आहे ह्या काळ्याचा बिंगाच मी फोडणार आहे आणि गर्वाची नांगी याची मी मोडणार आहे की चोरी करायला आला तर ह्याला मी ओढणार आहे शेर मध्ये काय गाते त्याचा सारांश माझ्या गवळणीत आहे बुवा शेर पण व्यवस्थित ऐकायचा आहे की चोरी करायला आला तर ह्याला मी ओढणार आहे की चोरी करायला आला तर ह्याला मी ओढणार आहे आणि गावला जर हाती तर याला धरून झोडणार आहे त्या गवळणी म्हणताय तो किती त्रास ह्यांचा सहन करायचा काय म्हणतायत बघा घडविण्यात काळाला आम्ही लपून पहारा केला
घडविण्यातल काळ्याला आम्ही लपून पहारा केला. यांनी प्रयत्न रातभर केला, यांनी प्रयत्न रातभर केला, पण याचा आतमधी नाही हो गेला. यांनी प्रयत्न रातभर केला, पण याचा आतमधी नाही हो गेला. बघा बुवा, पहिल्यांदा मी हे सांगते की माझा कार्यक्रम, मी जिथं जिथं कार्यक्रम करते, माझा वर्ग फक्त, माझा कार्यक्रम तरुण वर्गासाठी नसतो. महिला मंडळ, जी म्हातारी माणसं आहेत त्यांच्यासाठी आणि तरुण मंडळी, ह्या सगळ्यांना, तिन्ही वयोगटातील या लोकांना एकत्र घेऊन मी कार्यक्रम करते. नुसतं चावट नाही. असेही कार्यक्रम आलेले आहेत की 70,000 देतो, 80,000 देतो, पण आम्हाला त्या लेवलचा कार्यक्रम पाहिजे. ही रुदाली दळवी करत नाही. खास महिलांसाठी आणि जी म्हातारी माणसं आहेत, तरुण वर्ग तर मजा करून जातोच, पण या लोकांसाठी मला मागणी आहे, म्हणजे कार्यक्रमाची मागणी आहे हो, नाही तर त्याच्यात पण बुवा काहीतरी धरतील, तिला मागणी आहे. हा, कार्यक्रमाची मागणी आहे बुवा. हा, आता यांनी प्रयत्न रातभर केला, कसला? चोरी करायचा, शेर मध्ये गायलंय. हा, यांनी प्रयत्न रातभर केला, पण याचा आतमध्ये नाही, याचा एक पण सवंगडी आतमध्ये नाही गेला. यांनी प्रयत्न नाही केला, पण याचा एक पण आतमध्ये, म्हणजे घरात एक पण गेला नाही, याचा सवंगडी. हा, नाही तर तुम्ही म्हणाल याचा काय, याचा आतमध्ये काय नाही गेला. हा, पहिला क्लिअर करते, याचा जो सवंगडी आहेत ना, त्याच्याबरोबर सवंगडी असायचं ना, ते एक पण आत नाही. रातभर प्रयत्न, ऐ बुवा, रातभर प्रयत्न केला, पण ह्याचा आतमध्ये काय गेला नाही, सवंगडी. कोण? सवंगडी. बुवा, विषय पटवून दिलेला आहे. जे काय बोलायचंय ना, ते शास्त्रातच बोलायचं. इतर वायफळ काय बोलाल ना, तर दुसरी बारी फक्त माझीच असं लक्षात ठेवायचं. हा, काय म्हणते बघा, घडविण्यातल काळाला आम्ही लपून पहारा केला. घडविण्यातल काळ्याला आम्ही लपून पहारा केला. यांनी प्रयत्न रातभर केला, पण याचा आतमध्ये नाही हो गेला. यांनी प्रयत्न रातभर केला, पण याचा आतमध्ये नाही हो गेला. घडविण्यातल काळ्याला आम्ही लपून पहारा केला. घडविण्यातल काळ्याला आम्ही लपून पहारा केला. यांनी प्रयत्न रातभर केला, पण याचा आतमध्ये नाही हो गेला. यांनी प्रयत्न रातभर केला, पण याचा आतमध्ये नाही हो गेला. यांनी प्रयत्न रातभर केला, पण याचा आतमध्ये नाही हो गेला. यांनी प्रयत्न रातभर केला, पण याचा आतमध्ये नाही हो गेला.
परीक्षेच्या नियमाप्रमाणे आम्ही दोन्ही कलावंतांनी एकमेकांना प्रश्न विचारायचा असतो. माझा प्रश्न असा आहे, गणपतीत जो प्रश्न मी दिला होता बुवांना तोच माझा प्रश्न आहे. पुराण काळात एका राजाने सर्पसत्र सुरू केले. त्याच्या यज्ञात 18 ब्राह्मण मेले. तर ते 18 ब्राह्मण कोणी आणि कोणत्या साधनेनं जिवंत केले, हा सरळ साधा सुटसुटीत विषय आहे. हा विषय माझा भाऊ माझ्यासाठी जो ही सगळी जी गाणी लिहिलेली आहेत तो माझा भाऊ कविवर्य कुमार अक्षय दळवी फक्त 26 वर्षाचा आहे आणि त्याच्या अभ्यासातून आलेला हा विषय आहे. बुवांचा अभ्यास फार मोठा आहे, कारण बुवा भजनी बुवा सुद्धा आहे, त्यामुळे त्यांचा अभ्यास मोठा आहे. अपेक्षित आहे आज तरी आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. बुवा जर खरंच असेल तर द्या, नाहीतर माझा विषय जसा आहे तसाच राहू दे. फार वेळ न घेता मी माझ्या पुढील पदाला सुरुवात करीत आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा, कारण वेळ संपत आलेली आहे. एक तासाची वेळ दिली होती आणि म्हणून बघा पद सादर करणार आहे आणि बुवांना त्यांची पहिली बारी या ठिकाणी सोपवणार आहे. की जाखडीचा खेळ या रंगमंचावर आज घडणार आहे. जाखडीचा खेळ या रंगमंचावर आज घडणार आहे. मनावर कलेचा या रंग चढणार आहे. कळून येईल कोण कुणाला किती नडणार आहे. आणि शक्तीची रणरागिणी मी तुझ्या तुऱ्यावर भारी पडणार आहे. तुझ्या तुऱ्यावर भारी पडणार आहे. आणि म्हणून बघा शास्त्रीय पद गाते. इंद्रदेवाची कथा सांगते की गौतमांची पत्नी अहिल्या आणि इंद्रदेव यांच्यात जो प्रसंग कामवासना झाली होती आणि त्यातून जो विषय घडलेला आहे तो बुवा विषय सादर करीत आहे. बघा हे धक धक होत या काळीज हे. आता बुवाचा काळीज असा धक 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 व्हायला लागला असेल. बुवा पहिली बारी शांततेतच करणार आहे. हा उगाच नाही तर ह्यांना बोलायला पॉइंट मिळायचा की बाई भडकली, बाई तापली म्हणून मी तापलो. हा बुवा गवळण तापवलेलीच आहे, पण शास्त्रीय पद गाते. विषय लक्षात असू द्या. तुम्हाला मला काहीही म्हणायचं नाही, विषय फक्त लक्षात ठेवा. काय म्हणते बघा, सांगते तुम्हाला गोष्ट खरी, रूप बदलून गेला तिच्या घरी. पण थुकते आता दुनिया सारी. ऐ बुवा बुवा, पण थुकते आता दुनिया सारी. अहो बाईचा नाद याला पडला भारी. थुकते आत. बुवा तुम्हाला काहीही म्हणायचं नाहीये, मी शास्त्र सांगितलेलं आहे. उगाचच हा इथं येऊन आपटाल तर ते जमायचं नाही आणि करायचं ते करा, त्याशिवाय मजा पण येणार नाही ना. हा म्हणून बघा, थुकते आता दुनिया सारी, थुकते आता दुनिया सारी. अहो बाईचा नाद याला पडला भारी. थुकते आता दुनिया सारी. अहो बाईचा नाद याला पडला भारी. वागलस खोटा
आता नारी प्रविवर्ता नारी पितळ उघडं पडलं सारं पाहून ऋषींना पडला घर पितळ उघडं पडलं सारं पाहून ऋषींना पडला घर पडलीत भोग अंगावरी पण थुकते आता दुनिया सारी थुकते आता दुनिया सारी अहो बाईचा नाद याला पडला भारी थुकते आता दुनिया सारी अहो बाईचा नाद याला पडला भारी सांगते तुम्हाला गोष्ट खरी सांगते तुम्हाला गोष्ट खरी रूप बदलून घुसला तिच्या घरी पण थुकते आता दुनिया सारी थुकते आता दुनिया सारी अहो बाईचा नाद याला पडला भारी थुकते आता दुनिया सारी अहो बाईचा नाद याला पडला भारी या ठिकाणी नियमाप्रमाणे माझी पहिली बारी झालेली आहे या मंडळावरून एक गाणं घ्यायचं होतं पण ऑलरेडी 15 ते 20 मिनिटं उशीर झालेला आहे जर आयोजकांची परमिशन असेल तर आता घेते नाहीतर मग दुसऱ्या बारीत पहिल्यांदा घेते काय करायचंय दुसऱ्या बारीत पहिल्यांदा ओके कारण उशीर झालेला आहे वेळ निघून गेलेला आहे दुसऱ्या बारीत पहिल्यांदा आल्या आल्या मंडळावरून गाणं होईल बुवांना फक्त जाता जाता सांगणं एवढंच राहील की ज्या प्रमाणे मी बारी केली त्यावरच आधारित बुवा तुमची पहिली बारी असावी अन्यथा जे काय कराल त्याला सामोरं जायला पण तयार राहा कारण दुसरी बारी सुद्धा बुवा माझी आहे धोक्याची पूर्वसूचना समजा नाही तर आणखीन काय समजा काय समजायचंय ते समजा हा कारण बुवांना सुद्धा माहिती आहे दुसरी बारी मी काय करते पहिलं शांतता नाही तर माझ्या महिला मंडळ पण आलेल्या आहेत म्हणतील काय तीच चावट बोलली तर बुवा काय भडकणार नाही काय त्यामुळे मी फार कंट्रोल केलेलं आहे आणि तेवढं चावट मी गात पण नाही जे काय गाणार ते शास्त्रात दुसरी बारी पण बघायची आहे हा बुवा जरा पाणचट चावट आहे उठून जायचं नाही महिला मंडळ उठून जायचं नाही हा कानात बोटं घालून बसलात तरी चालेल नाही तर इकडे तिकडे जाऊन जरा पाऊस पण आहे त्यामुळे जाऊ नका बाहेर पडू नका कानात बोटं घालून बसा नाही तर कुठं फ्रेश वगैरे होऊन आला असलं तरी चाललं असतं हा पण दुसरी बारी माझी बघायची दुसरी बारी फक्त तुमच्यासाठी असेल तुमच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी असेल आधीच सांगितलंय सगळ्यांना मिळून कार्यक्रम करते त्यामुळं बुवांना त्यांच्या पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि या ठिकाणी मी माझी पहिली बारी थांबवत आहे